नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महिला व बालविकास भरती याची 2 जून रोजी नॉर्मलायझेशन प्रोसेस होऊन जी PDF आली होती, त्या PDF मध्ये सर्वच विद्यार्थ्यांना रॉ मार्क्स किती होते आणि त्यांचे नॉर्मलायझेशन होऊन किती मार्क वाढलेले आहेत याची ती PDF होती। ही PDF जर तुम्ही अजूनही पाहिली नसेल तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या टेलिग्राम चॅनलची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे। या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या, कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपले मार्क्स मिळाल्यानंतर बरेच विद्यार्थी विचारत आहेत की सर, महिला व बालविकास भरती यांच्या सर्व पदांचे कास्ट वाईज कट ऑफ किती लागू शकते, आमचं सिलेक्शन होऊ शकते का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तर सर्वच पदांचे कास्ट वाईज कट ऑफ किती आहेत, त्यांना किती जागा होत्या आणि कट ऑफ किती लागू शकतो एवढा जर तुम्हाला मार्क असतील तर तुम्ही कुठेतरी सेफ स्कोरमध्ये असणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी हे सर्व कास्ट वाईज कट ऑफ तुम्हाला पूर्ण स्पष्टीकरणासहित सांगणार आहेत। त्याच्यानंतर बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर, नॉर्मलायझेशन प्रोसेस झाली, आता पुढे काय होणार? तर आता पुढे तात्पुरती निवड यादी येते। तात्पुरत्या निवड यादीमध्ये काय होतं, ज्याही विद्यार्थ्यांचं त्या तात्पुरत्या निवड यादीमध्ये नाव असेल त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या तात्पुरत्या निवड यादीच्या 1 ते 2 वीक नंतर त्यांना बोलवलं जाईल। त्याच्यामुळं आता ही तात्पुरती निवड यादी कधी लागणार आहे याची मी तुम्हाला तारीख व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचप्रमाणे कोणाकोणाची निवड येणार हेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि कोणकोणती कागदपत्रे लागणार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तोही मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। तर बघा विद्यार्थी, नॉर्मलायझेशन झाली आणि त्याची जी PDF आहे ती 2 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर ती 3 जून रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे। जर कोणाला टेलिग्राम चॅनलवर ती PDF पाहायची असेल तर तुम्ही 3 जूनला ती PDF अपलोड केली आहे, ती तुम्ही पाहून घ्या। त्यानंतर आता 2 जून नंतर तात्पुरती निवड यादी यायला जवळजवळ 1 ते 1.5 महिना लागेल, म्हणजेच 30 ते 45 दिवसांचा कालावधी लागणार आहे। त्याच्यामुळे जुलैच्या 10 ते 15 तारखेपर्यंत आपल्याला ती तात्पुरती निवड यादी पाहायला मिळेल, ज्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन असेल त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येतील। त्याचप्रमाणे आता बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर, आम्हाला कास्ट वाईज कट ऑफ किती लागू शकतो हे सांगा, त्याचप्रमाणे सेफ स्कोर काय असणार आहे हेही तुम्ही आम्हाला सांगा। त्याच्यामुळे चला तर आपण कास्ट वाईज कट ऑफ किती लागू शकतो हे आपण पाहूया। तर आपण आता सगळ्याच पदांचे कास्ट वाईज कट ऑफ किती लागणार आहे ते बघणार आहोत। त्याच्यासाठी मी कास्ट किती जागा होत्या आणि कट ऑफ किती लागणार आहे याच्यासाठी अशी मी 3 कॉलम केलेले आहेत। तर बघा, कनिष्ठ काळजीवक यांच्या टोटल 36 जागा होत्या, तर त्याच्या कास्ट वाईज जागा होत्या की जनरलमध्ये 12 जागा होत्या आणि या 12 जागा या फक्त सर्वसाधारणमधल्या घेतल्या आहेत आणि त्याचा कट ऑफ जर बघितला तर तो 170 ते 172 लागण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर OBC मध्ये जवळपास 6 जागा होत्या आणि ज्याही विद्यार्थ्यांना 166 ते 168 मार्क मिळाले असतील ते कुठेतरी सेफ स्कोरमध्ये आहेत। SCBC यांना 3 जागा होत्या आणि त्याचा कट ऑफ हा 164 ते 168 लागण्याची शक्यता आहे। तर EWS यांच्या 3 जागा होत्या आणि त्याचा कट ऑफ जर बघितला तर तो 164 ते 168 लागण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर SC यांच्या फक्त 4 जागा होत्या आणि त्याचा कट ऑफ सुद्धा जास्त लागण्याची शक्यता आहे, म्हणजे 160 ते 164 लागण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर ST याच्या 3 जागा होत्या फक्त आणि याचा कट ऑफ सुद्धा 162 ते 165 लागण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर NT ABCD यांची आपण सर्वच पदांची बेरीज केली आहे आणि यांचे सर्व पदांची जागा या टोटल 4 आहेत आणि यांचा कट ऑफ हा 164 ते 168 लागण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर आपण पुढील पदाचं जे कट ऑफ बघणार आहे ते म्हणजे वरिष्ठ लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या पदाचे जवळपास टोटल 56 जागा होत्या आणि त्या 56 जागांपैकी जनरलसाठी 18 जागा होत्या आणि ज्या विद्यार्थ्यांना 173 ते 176 पर्यंत मार्क असतील ते कुठेतरी सेफ स्कोरमध्ये असणार आहेत। त्यानंतर OBC याच्यामध्ये फक्त 12 जागा होत्या आणि ज्या विद्यार्थ्यांना 170 ते 172 मार्क मिळाले ते कुठेतरी सेफ स्कोरमध्ये आहेत। त्यानंतर SCBC याच्या जवळपास 6 जागा होत्या आणि त्याचा कट ऑफ हा 166 ते 168 लागण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर EWS याचेसुद्धा 6 जागा होते आणि त्याचाही कट ऑफ हा सुद्धा 166 ते 168 लागण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर SC याच्यामध्ये फक्त 5 जागा होत्या आणि याचा कट ऑफ हा 164 ते 167 लागण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे STच्या फक्त जवळपास 2 जागा होत्या, त्याच्यामुळे याचा कट ऑफ हा 165 ते 167 लागण्याची शक्यता आहे। तर तुम्ही करेक्शन करून घ्या की 165 ते 167 लागण्याची शक्यता आहे। त्यानंतर NT ऑल ABCD यांच्या जवळपास 5 जागा होत्या आणि सर्वच पदांचे
जर अंदाजित कास्ट वाईज कट ऑफ बघितला तर तो 168 ते 170 जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण पुढील पदाचं जे कास्ट वाईज कट ऑफ बघणार आहोत ते म्हणजे संरक्षण अधिकारी गट क याच्या जवळपास टोटल 57 जागा होत्या आणि याच्या जनरलमध्ये जर बघितल्या तर 22 जागा होत्या आणि याचा कट ऑफ हा जास्ती जाऊ शकतो, तो म्हणजे 175 ते 177 जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ओबीसी याच्यामध्ये फक्त 12 जागा होत्या आणि याचासुद्धा कट ऑफ हा 171 ते 173 जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर SCBC याच्या जवळपास 6 जागा होत्या आणि ज्या विद्यार्थ्यांना 168 ते 170 मार्क मिळाले आहेत ते कुठंतरी सेफ स्कोअरमध्ये असणार आहेत. त्यानंतर EWS याच्याही सुद्धा 6 जागा होत्या आणि याचा कट ऑफसुद्धा 168 ते 170 लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर SC याच्या 4 जागा होत्या आणि याचा कट ऑफ हा 165 ते 168 लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर ST या पदाच्या फक्त 2 जागा होत्या आणि याचा कट म्हणजे 167 ते 170 लागण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर NT ऑल ABCD यांच्या केवळ 4 जागा होत्या आणि त्याचा जर कट ऑफ बघितला तर तो 170 ते 172 लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपण पुढील पदांचं जे पाहणार आहे ते म्हणजे परिवीक्षिका अधिकारी गट क याच्या टोटल 72 जागा होत्या आणि या महिला व बालविकास भरती याच्यामध्ये सर्वात जास्त जागा याच पदाच्या होत्या, ते म्हणजे परिवीक्षिका अधिकारी गट क याच्या 72 जागा होत्या आणि त्याच्या जनरलमध्ये जर बघितल्या तर सर्वसाधारणमध्ये 30 जागा होत्या आणि ते 185 ते 187 ज्या विद्यार्थ्यांना मार्क असतील ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये असणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मी मार्क सांगतोय ते आफ्टर नॉर्मलायझेशनचे आहेत. त्यानंतर OBCमध्ये 16 जागा होत्या आणि ज्या विद्यार्थ्यांना 182 ते 184 मार्क मिळाले आहेत ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत. त्यानंतर SCBCच्या फक्त 7 जागा होत्या आणि याचा कट ऑफसुद्धा 178 ते 180 जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर EWS या पदाचे 7 जागा होत्या, त्याचप्रमाणे याचा कट ऑफसुद्धा 178 ते 180 जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर SC याच्यामध्ये केवळ 5 जागा होत्या आणि याचा कट ऑफ हा 177 ते 179 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ST याच्या जवळपास 3 जागा होत्या आणि याचा कट ऑफ हा 175 ते 178 जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे NT ऑल ABCD याच्यात फक्त काय Aमध्ये 1 Bमध्ये 1 अशा टोटल 3 जागा आहेत. त्याच्यामुळे याचा कट ऑफ हा SC ST EWS यांच्यापेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे याचा कट ऑफ हा 178 ते 180 जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती यांचे फॉर्म भरले होते आणि त्याच्यानंतर 37,000 विद्यार्थ्यांची शॉर्टलिस्टसुद्धा लागली होती आणि त्यांनी 400 रुपये भरून त्यांनी एक्झाम फी भरलेली आहे. तर त्या विद्यार्थ्यांना मला एवढं सांगायचं आहे की आपण आपली एक व्हिडिओ आलेली आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे. त्याच्यामध्ये आपण एक्झाम पॅटर्न, त्याचप्रमाणे सिलेबस अपडेट झालेला आहे तो, त्याचप्रमाणे आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पत्रिका घेतल्या आहे, म्हणजेच तुम्हाला अभ्यास काय करावा कसा करावा याचा अंदाज येईल. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. त्याच्यामुळे ती व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा आपण अपलोड केलेली आहे, ती व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर आपण विद्यार्थी मित्रांनो बघा, परिवीक्षिका अधिकारी यांच्या आपण कट ऑफ बघितला, वरिष्ठ लिपिक यांचा सुद्धा कट ऑफ बघितला, संरक्षण अधिकारी यांचा कट ऑफ बघितला आणि कनिष्ठ काळजीवाहक यांचा कट ऑफ बघितला. आता उरलेले जे 4-5 पदं आहेत म्हणजेच वरिष्ठ काळजीवाहक यांच्या 4 जागा आहेत, स्वयंपाक यांच्या 6, संरक्षण अधिकारी गट ब यांच्या 2, लघुलेखक उच्च श्रेणी आणि निम्न श्रेणी यांच्या 1 आणि 2 अशा टोटल जागा आहेत. तर विद्यार्थी टॉप सांगून फायदा नाही. जेही त्या PDF जे टॉपचे विद्यार्थी असतील त्यांनाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतील आणि त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल, कारण की इथं जागा 1-2 आहे. त्याच्यामुळे जे लिस्टमध्ये टॉपला असतील त्यांचं सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण या बाकीच्या पदांचे जे कास्टवाईज कट ऑफ सांगितलं आहे तेवढाच कास्टवाईज कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर महिला व बालविकास भरती यांची जर संपूर्ण प्रोसेस बघितली तर आपण आता नॉर्मलायझेशन प्रोसेस म्हणजे 4थ्या टप्प्यापर्यंत पोहोचलो आहे. त्याच्यानंतर आता तात्पुरती निवड यादी येणार आहे आणि त्या तात्पुरत्या निवड यादी यायला नॉर्मलायझेशन प्रोसेसनंतर जवळपास 30 ते 45 दिवसांचा कालावधी लागतो, म्हणजेच 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागणार आहे. त्याच्यामुळे 2 जूनला नॉर्मलायझेशन लिस्ट आली होती, त्याच्यामुळेच जुलैच्या 10 ते 15 तारखेपर्यंत आपल्याला ही तात्पुरती निवड यादी पाहावयास मिळणार आहे. त्याच्यानंतर या तात्पुरत्या निवड यादीनंतर जवळपास 1 ते 2 आठवड्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येतील आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे मी तुम्हाला आता सांगतोच. त्याचप्रमाणे त्याच्यानंतर कागद पडताळणीनंतर आपलं मेडिकल चेकअप होईल आणि आपल्याला अंतिम निवड यादी
प्रसिद्ध केली जाईल आणि त्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन होईल, नियुक्तीपत्र भेटेल आणि त्याचनंतर वेटिंग लिस्टसुद्धा लागणार आहे. त्याचप्रमाणे आता बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर डॉक्युमेंट काय काय लागतील. तर बघा, महिला व बालविकास भरती यांचा तुम्हाला जो तुम्ही फॉर्म भरला होता, 900 रुपये पेमेंट, 1000 रुपये पेमेंट केलं होतं, तो फॉर्म तुम्हाला लागणार आहे. आता बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आमचा फॉर्म डिलीट झाला आहे, ॲडमिट कार्डच हरवलं आहे. तर बघा, असं नका करू. जर तुम्ही कोणत्याही भरतीचा फॉर्म भरत असाल, ॲडमिट कार्ड जर तुम्ही परीक्षेला जात असाल, तर ते तुम्हाला जपून ठेवणं तुमचं काम आहे. त्याच्यामुळंच त्या महिला बालविकास भरती याचा तो फॉर्म आणि ॲडमिट कार्ड ते तुम्हाला जपून ठेवायचं आहे. आणि वाटल्यास तर तुम्ही आता त्याची एक झेरॉक्ससुद्धा मारून घ्या. त्याच्यानंतर 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनचे जे काही तुम्ही सर्टिफिकेट अपलोड केलेले असतील, म्हणजेच मार्कशीट, ते तुम्हाला ओरिजिनल प्लस झेरॉक्स लागणार आहेत. त्याचप्रमाणे NCLसुद्धा म्हणजेच नॉन क्रिमिलियरसुद्धा तुम्हाला लागणार आहेत. त्याच्यानंतर कास्टमधून ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल त्यांना कास्ट सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना हे डोमेसाईल सर्टिफिकेट म्हणजेच महाराष्ट्राचं रहिवासी दाखलासुद्धा लागणार आहे. त्याच्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे नसेल त्यांनी तो काढून घ्या. त्याचप्रमाणे जर ज्या कास्टला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं त्या कास्टच्या पोरांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा त्यांच्याकडे असणे अनिवार्य आहे. अन्यथा जर तुम्हाला तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला 4 ते 6 महिन्यांचा कालावधी मुदत दिली जाते. त्या मुदतीमध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढून तिथे सबमिट करावं लागतं. त्याचप्रमाणे महिला व बालविकास भरतीचा फॉर्म भरताना तुम्ही जे काही इतर डॉक्युमेंट अपलोड केलेले असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल प्लस झेरॉक्स तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी सबमिट करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे बऱ्याच विद्यार्थ्यांना काही अजूनही डाऊट असतील तर बघा, हा माझा नंबर आहे 9833077190. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काही कॉल वगैरे करत नका जाऊ, फक्त व्हॉट्सअपला मेसेज करत जावा. जर तुमचे काही डाऊट असतील तर मी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. त्याचप्रमाणे आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण इन्स्टा ID दिलेला आहे, तर त्या इन्स्टा IDवर सुद्धा तुम्ही मेसेज करून तुमचे काही क्वेरी असतील ते विचारू शकता. त्याचप्रमाणे नवीन जाहिराती, त्याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा, या सर्व माहिती मी तुम्हाला तिथे अपडेट देत असतो. त्याच्यामुळे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.